टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला नक्कीच थोडा अंदाज आला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय खास पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. गुड मॉर्निंग, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, मी तुमचा मित्र मंदार आपल्या या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. देवाच्या कृपेने तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदात, निरोगी आणि सुखरूप असाल अशी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, आपल्या आई वडिलांचा नेहमी आदर करा, त्यांची सेवा करा आणि त्यांना कायम साथ द्या. त्यांचा आशीर्वाद हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या भागात आपण भात लावणीचे ब्लॉग घेऊन येणार आहोत. तर आज तोच दिवस आला आहे. आज मी सड्यावर भात लावणीसाठी जात आहे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भात लावणीची संपूर्ण प्रक्रिया, शेतातील मेहनत, चिखलातलं काम आणि कोकणातील पारंपरिक शेती अगदी जवळून पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया आजचा नवीन व्लॉग. आणि मित्रांनो, आता आपल्या सोबत जो आहे त्याची ओळख करून देतो. हा आहे आपला मित्र ओंकार. आमची घरगुती शेती आहे. आम्ही कुटुंबातील सगळे मिळून शेती करतो आणि प्रत्येक काम एकमेकांच्या मदतीने पूर्ण करतो. ओंकारही नेहमी माझ्यासोबत शेतीच्या कामात असतो. आजच्या भात लावणीतही तो आपल्या सोबत आहे. आता आम्ही भात लावणीचं मशीन घेऊन शेताकडे निघालो आहोत. आज दिवसभर भात लावणीचं काम कसं चालतं, मशीनने लावणी कशी केली जाते आणि शेतातील मेहनत तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शुभेच्छा व प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आम्ही सगळ्यांनी मिळून या वाटेची साफसफाई केली होती. त्यामुळे आता भात लावणीचं मशीन शेतात नेणं खूप सोपं झालं आहे. नाहीतर ही वाट झाडाझुडपांनी भरलेली होती आणि मशीन नेण्यात खूप अडचण आली असती. सगळ्यांनी मिळून केलेल्या मेहनतीमुळे आज मशीन सहजपणे शेतापर्यंत पोहोचत आहे. चला आता पुढे जाऊन भात लावणीच्या कामाची सुरुवात करूया. मित्रांनो, मी आता सड्यावर आलो आहे. आता आपल्या शेतापर्यंत पोहोचायला फक्त 5 मिनिटांचा रस्ता बाकी आहे. चला तोपर्यंत या आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि हिरवागार परिसरही तुम्हाला दाखवतो. पावसाळ्यात इथलं वातावरण खूपच सुंदर दिसतं. चला मित्रांनो, आता शेताकडे जाऊया आणि भात लावणीच्या कामाची सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही आता ज्या ठिकाणाहून जात आहोत तिथेच गेल्या वर्षी आम्ही नाचणी लावली होती. बघा, हे शेत किती मोठं आहे. इथे काम करताना खूप मजा आली होती. नाचणीची लागवड करण्याची पद्धतही भातापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. त्यासाठी वेगळी मेहनत आणि वेगळं नियोजन करावं लागतं. यंदा इथे वेगळं पीक आहे, पण गेल्या वर्षीच्या नाचणीच्या शेतीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. चला आता पुढे जाऊन आजच्या भात लावणीच्या कामाला सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही आता शेतात पोहोचलो आहोत. बघा, इथे मोठा कातळ आहे. ओंकार मशीन सावधपणे कातळावर घेऊन येत आहे. आता इथे मशीनची चाकं, टायर काढून त्याऐवजी भात लावणीसाठी लागणारी प्लेट बसवायची आहे. चला, मी पटकन मशीनला प्लेट बसवून घेतो. त्यानंतर आपण भात लावणीच्या कामाची सुरुवात करू आणि संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला जवळून दाखवतो. आता हा तुमचा मंदार कशी ब्लेट बदलत होती बघा. टायर असे टाकून द्यायचे इकडे आणि अशी ब्लेट लावायची नांगराची. चिखलाची आता ब्लेट लावतोय. मागच्या वेळेला मी फोडीची लावली ती ब्लेट. कशी पहिलीच आपली लावणी करतोय, त्यामुळे जरा गडबड होते आमची. पिणं सगळं शोधायला लागतोय. इकडून पिन लागली, एक ब्लेड लागलेला आहे. दुसरं ब्लेड आता बघा. दुसरा पण टायर काढायचा. दुसरं ब्लेड लावायचं. उलटी ब्लेड लावायचे चिखलासाठी. आणि 3 महिने होतील कसं तरी खत लावून. तिकडं पाणी भेटायला पाहिजे रे 2 महिने तरी वरच्या, मग तिकडं पूर्ण येईल. उलटं होतं ना.
आता मी ब्लेट लावून घेतलेत आणि आता बघा कसे खदलवतो. चला मित्रांनो, आता कामाला सुरुवात करतोय. एक तास करून हे शेत तयार करायचं आहे, कारण पाणी जिरायला नको. जर पाऊस आला तर अजून पाणी मिळेल आणि कामाला चांगली मदत होईल. आता माझा भाऊ चिखल करण्याची सुरुवात करतोय. बघूया आज दिवसभरात किती मळे पूर्ण होतात आणि पाऊस शेवटपर्यंत आपली साथ देतो का. चला कामाला लागूया. इकडे पाणी उडवतोय. पाणी कमी आहे. पाण्याचा आधार करून ठेवतो आम्ही. आमचा वर्ण असा वर्ण इकडून पडेल ना, तोच आमचा पावसाळा पाणी. आकाश पाडेल तोच आमचं पाणी. हे बघा आम्ही आता दुसऱ्याच्या मळ्यातनं पाणी चोरतोय. सांगू नका कोणाला. हा काय हे ओंकार, सांगतो त्यांना, सांगू नका कोणाला. आम्ही दुसऱ्यांच्या मळ्यातनं पाणी चोरतोय. हे आम्हाला असं 3 माल्या इकडच्या लागल्या, तिकडे 2-3 लावायच्या. पाऊस आला की कोपऱ्यानं टाकतोय, सुक्कं नको राहायला म्हणून. मग मलीतनं ह्या काय आतल्याची मली आहे त्याच्यामुळे ह्या 3 मस्तपैकी भरून राहतात. हे बघा मित्रांनो, इथं दाढ वडायला लागल्यात. अशी एक दाढ वडून तयार करतात. ह्या सगळ्या दाढ वडून झाल्या की लगेच भात लावणीला सुरुवात होईल. आता खरी लगबग सुरू होणार. हे बघा मित्रांनो, ह्या मळ्याचं आता चिखलाचं काम पूर्ण झालंय. आता मळा लावणीसाठी तयार झाला आहे. चला आता भात लावणीला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, आता इकडे बाण घालायला सुरुवात केला नाही. बघा आमच्याकडे असं बारकी बाण असतं, सगळं मातीने लिपायला लागतं, म्हणजे गवत नाही येण्यासाठी. त्याच्यावर गवत नाही येणार असं बाण लिपल्यावर. बघा कसं लिपतं. चला मित्रांनो, आता भात लावणीला सुरुवात झाली आहे. हे बघा आपल्या कोकणात भाताची लावणी कशी करतात. किती मेहनत, कौशल्य आणि वेग लागतो ते तुम्हीही पहा. चला लावणीचा हा सुंदर क्षण अनुभवूया. चला मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनही दाबा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ अपलोड होताच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबरही शेअर करा. तुमचा प्रेमळ पाठिंबा असाच कायम राहू द्या. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.